तर हाय गाईज, आपण पुन्हा आलेलो आहोत. थोडं पुढे आपल्याला भेटलेले आहे तिथे निलेश दादा माली, ते पण एक आपल्यातलेच पदयात्रेकरू आहेत. तर दादा, तुमचा कितवा वर्ष? तर तुम्ही कुठून येता? आंबेलेवर. तर तुम्हाला काय वाटतं या पदयात्रेतील एक छोटासा अनुभव? पदयात्रा छान आहे, मॅनेजमेंट वगैरे इथली खूप चांगली आहे. खूप सुंदर असं वातावरण आपण बघू शकता. आपण आता मार्केवाडीवरून वस्ती करून निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. तर बघू शकता पुढे खूप पदयात्रेकरू आहेत. आपण त्यांच्याकडून थोडी थोडी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर आपल्यासमोर आहेत अजय दादा. अजय दादा, तुम्हाला काय वाटतं या पदयात्रेत? काय पारून पळून पायी तर घालायला आलं, शेवट गाडी घेतली असा विषय झाला का? तर म्हणजे तुमचा कितवा वर्ष हा पदयात्रेत येण्याचा? कितवा वर्ष? पहिल्याच वर्षी. पहिल्याच वर्ष म्हणजे पहिल्याच वर्षात तुमची बेकारी झालेली तुम्हाला? भाड्यात गाडी घेतली. भाड्यात गाडी घेतली म्हणजे तुमच्या अंगावर आल्यावर का काम झालं? इथलीच घेतली. इथलीच घेतली. भाडा वगैरे कसं काय, किती दिला? 4,500. यार माग तू पण आला पाहिजे. बोलातच नाही. पालखीचे व्हिडिओ का ना, पालखीची. मागं कशाला बोलतो मग? हे ऋतिक, अरे फोटो घे. तू लगेच आला मध्ये. हॅलो गाईज, आता आपण भेटलेत पालखीचे पुजारी भरतदादा शेळके. बघूया यांच्या समेत आपण कुठच्या दरवर्षी माहिती घेऊया. तुम्ही किती वर्ष रे पालखीला येता? अरे बोलत नाही दादा. किती वर्ष पालखीला येता? तुमचा अनुभव कसा आहे पालखीला आतापर्यंत? दादा, तुम्हाला कसं वाटतंय? कसा तुम्ही 2 शब्द सांगा ना. काहीच सांगत नाही. चला, ते पुजारी काय बोलायला मागत नाही, आपण या भेटूया. तर मित्रांनो, आता आमचे गावाचे आगाशे गावचे लाडके आकाश गायकवाड हे भेटले. त्यांच्या आता आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. आकाश, तुम्ही किती वर्ष आले आता पालखीला? हा माझा दुसरा वर्ष आहे. हां, दुसरं वर्ष. तुम्ही सलग 2 वर्ष अनवाणी येतं काय? नाही, हा माझा पहिलाच वर्ष अनवाणी येण्याचा आहे. आहेत काही इच्छा अपेक्षा, त्या पूर्ण होत याच माझे एक विराई चरणी प्रार्थना आहे. अच्छा. त्याच्यासाठी मी अनवाणी पायाने चाललेलो आहे. मग आता अनुभव, आतापर्यंतचा अनुभव कसा आला तुम्हाला? आत्तापर्यंतचा अनुभव खूप छान आहे. खूप भारी वाटतंय. एक अविस्मरणीय क्षण आहे. खूपच. नाही, पण आता तुमच्या काय पाय बी दुखत नाही का? नाही, पाय नाही दुखत आहेत. का असं का? काय माहिती, आईची भेटीची ओढ लागली मला, असं त्यामुळे असं शकतं. तर आमच्या आंबेलगावचे मित्र योगेशजी डोंगरे हे सुद्धा अनवाणी आहेत. बघू शकता आपण. हे बघा, काही तुमच्या काही अपेक्षा आहेत काय? काही मागणं आहेत देवीकडे का तुम्ही अनवाणी चाललेत? मग दादा, मला माहिती आहे दादांचं मागणं का म्हणणं काय. दादांचं यावर्षी लग्न होणार आहे, म्हणजे लग्नासाठी स्थळ बघतात घरचे. हा, तर मग 100% दादांचा हा नवस आहे. या वर्षी लग्न झालं ना की पुढच्या वर्षी मी म्हणजे दोघं आम्ही सोबत जाणार जोड्याने. हा, एवढं नक्की, एवढं मी सांगणार. बाकी आता दादांना तुम्ही पुन्हा विचार. दादा, काय आता यांना जर माझ्या समस्या माहिती आहेत, त्यांना काय पुढचं आहे त्या पण विचारून टाका. पण माझं मत म्हणजे कसं माहिती आहे का, घरच्यांच्या अनुषंगाने ते सर्व काही करायला पाहिजे. पण आता माझी एकच म्हणजे इच्छा, त्यांच्या काही मनात काही आहे म्हणजे असं कोणी? त्यांच्या मनामध्ये आहे, पण आता ते सांगतील. आता मी नाही सांगू शकत. आता दादा सांगतील. आता तुम्ही दादांना विचारा. माझं जेवढं माहिती होतं मला तेवढं मी तुमच्या समोर व्यक्त केलं. दादा खूप लहान. बंद झाला. दादा, हाय गाईज, माझ्यासोबत आहे यश. अगं बाय, माझा पिंट्या. अरे भाऊ, हा यश शेळके, माझा छोटा बंधू. तर यांनी ना, मी बघत होतो, यांनी 3 समोसे खाल्ले. कसे खाल्ले दाखव, कसे? या असे खाल्ले, असं ना दाखव ना. हा, नमस्कार, मी ऋतिक शेळके. आजचा पालखीचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसापासून हे माझे जावई, आगाशी गावचे जावई. आणि तुमचे भाचेभाऊ का? हा, आमचे भाचेभाऊ. हा, आणि हे शिवभक्त प्रेमी हर्षद दादा शेळके ब्लॉगर आहेत स्वतः. यांचे कमीत कमी 19 ब्लॉग आहेत त्यांचे युट्यूबला. नाव काय दादा तुमचं? हर्षद शेळके ब्लॉग्स. ब्लॉग्स. तर मित्रांनो बघा, हर्षद शेळके ब्लॉग्स
नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जावई हे आता जावई. जावई हे कुठले आहेत? हे माल्याचे आहेत कलम कलम. म्हणजे तुमच्या साईडला दादा गाव आहे वाटतं. हा तर बरोबर ते आता कलम ते दादा द्या. पण अनवाणी आहेत म्हणजे आता दादाच्या पुढच्या वर्षी 10वीचं वर्ष आहे त्यामुळे घरचे काही यांना पुढच्या वर्षी पाठवणार नाही. पाठवणार नाही. या वर्षी ते राडा करून आलेत अच्छा. म्हणजे रडून बिडून आले. मागच्या वर्षी पण हा. शेवटी राडाच केलता. मागच्या वर्षी पण राडा केला त्यांना बहुतेक कलमला आले होते. कलमवरून हा, त्यांना घरी घरी पाठवले पाठवले. म्हणजे ते खूप राडा केला पेपर होते त्यांचे, घरी. बरोबर. हा 3 दिवस नंतर रिक्षात आले ते. रिक्षात आले, पण रिक्षामध्ये आले. आले पण आले आले. काहीतरी श्रद्धा आहे त्यांची पण आणि काहीतरी इच्छा असेल. तर आता तुम्ही बाकी दादालाच तुम्ही विचारा. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. बरं वाटतं जावं लागतं. दाबू नका तुम्ही मी पोरगी देणार नाही. पोरगी देणार. तुमचं लग्न आले का? माझं लग्न झालं मोठ्या भावाचं मोठ्या भावाचं झालं झालं. त्यांना 4 वर्ष मुलगी आहे पण हे तुमच्या पाटील लग्नाचा आहे. काय विषय नाही मी 3 वर्षानंतर लग्न करणार आहे. म्हणजे तुमचे दावे कसे होणार ते? नाही नाही फक्त आम्ही बोलतो बोलता हा सहा म्हणजे राहिलं केस ते पण ठरलं लगीन करणार. साईडला ठेवूया. हा. आता हे आमचे छोटे बंधू छोटे तुम्हाला बंधू. बोललो यांचं मी मनोगत व्यक्त केलं ब्लॉगर ते. Blogger. आता दादा तुमचं यांचं देखील 3रा वर्ष आहे नाही 2रा वर्ष ना हे पण अनवाणी आहे. अनवाणी आहेत हे सुद्धा कारण की हे त्यांच्या गर्लफ्रेंड साठी आहेत. हे मला माहिती आहे. अच्छा. आता मी मोठे भाऊ आहे यांचा तर दादा तुम्ही व्यक्त करा आता मला व्यक्त कर तुझं मनोगत सांग आता. ओके. गर्लफ्रेंड साठी हा बोला दादा. यांनी जे काही सांगितले ते खरोखरच खोटं आहे. खरोखर आहे का? खरोखर खोटं आहे का? का खोटं खरं आहे आहे ते. ते खोटं आहे? खरं आहे. स्टोरेज खोटं फुल झाला. आहे. व्हिडिओ बंद झाली. So, चला मित्रांनो बाय. पडला तुमची व्हिडिओ नको ना ते नाही. नाही हे पंकज आपण ना- पालेकर यांचा 2रा वर्ष आहे. तर भावेश दादा, ऐका ना, ऐका ना. अहो, 2 मिनिटं भावेश दादा. मला ऐका, व्हिडिओ नाही. तुमचं लगीन तसं झालेलं आहे ऐका ना. तुम्ही आईपुढे नाही बरोबर आहे. तुम्ही आईपुढे किती वर्ष नवस केला की माझं लगीन होऊ दे की मला चांगली पत्नी मिळू दे असं किती ते वर्ष- पण अनवाणी आहेत बघा त्यांचं वाटतंय नवस होतं वाटतंय. असं किती हा, वर्ष दादा तुम्ही पण नवस केलं? अनवाणी आहेत. पण दादा मी सांगतो आता, दादा अनवाणी माझ्यासाठी आहेत कारण की वहिनीना दादानी कॉन्टॅक्ट केलं हा. आणि माझ्यासाठी गर्लफ्रेंड बघायला अच्छा. माझ्या म्हणजे तुमचं माझ्या लग्न वहिनीची जमवायसाठी असं. बहीण किंवा वहिनीची फ्रेंड अच्छा. ती माझ्यासाठी बघणार आहे अच्छा. म्हणजे कॉन्टॅक्ट झालं पण Contact झालं. दादावरती वहिनी रागावलेली हा. कारण की दादा न सांगता वहिनीला आलेले. आणि अच्छा, 3 दिवस म्हणजे- झालं तर मी बघतोय दादा माझ्या सोबत आहेत कधीच call वहिनीने नाही. एक कॉल सुद्धा केला नाही. मग ते रागात लव्ह मॅरेज आहे. असून रागात सुद्धा आहे. आहे. रागात येते हा, ते. ते लव्ह मॅरेजचं लांब राहिलं पण आता त्यांना एक मुलगा आहे, एक कॅलेंडर हे देखील आहे. अच्छा. म्हणजे 2024, एक वारस आहे त्यांचा. 25. नाही नाही 22ला लगेच कॅलेंडर 22 ला लगेच. लगेच कॅलेंडर अच्छा, पण ते दादा काय बोलत नाही तुम्हीच बोलताय. काय दादा सांगा नाही बोला नाही बोलत आहे. दादा असं काय बोलायला तर मित्रांनो हे बघा आपले डीजे पालखीचे डीजे ऑपरेटर अनिकेत. तर अनिकेत तुम्ही किती वर्ष आले पालखीला येतात? 3 वर्ष झाले लगातार पालखीला येतो आम्ही. हां पालखीला कसा अनुभव आहे आतापर्यंतचा? मस्त अनुभव आहे. तुम्ही चालत असता की कधी कधी डीजे लावून पण गाडी पायी चालतो. पायी चालत? मग आता तुम्ही गाणी लावून तुम्ही पायी चालत आले. तर ठीक आहे मित्रांनो. तर ही हे बघा आता हे आकाशी गावचे अनिश शेलके आणि त्यांचं सम्राट विवेक कालेकर हे जिगरी आहे. तर तुम्ही किती वर्ष आले पालखीला येतं? 3 वर्ष झाले. म्हणजे दोघंही 3 वर्ष आले. माझे 5 वर्ष तुमचे 5 वर्ष. तर काय तुमचा अनुभव आतापर्यंत? काय नाही आनंद वाटते पालखीला यायला. तुम्ही बघायला गेलं तसे दोघंही अनवाणी आहेत. काही नवस वगैरे घेतलं होतं का? काय एक श्रद्धा आईची. आईची श्रद्धा म्हणून असं. मग काय झालं का काय घेतलेलं असं नवस वगैरे पूर्ण काय? आपण नाही नवस वगैरे आपण मला वाटतं बाकी काही विषय नाही. अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद. त्याला येत नाही तू. माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. तर आता हे बघा आकाशी गावचे गायक असं खूप 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 सुंदर असा आवाज आहे यांचा. त्यांचा असं खूप सुंदर असा आवाज आहे. आमचे परम स्नेही बोल ना. परम स्नेही. परम मित्र. अच्छा. तर दादा तुम्ही किती वर्ष आले पालखीला येतं? आणि त्यांच्या समेत बघा हे यांची ओळख करून द्यायची. हे यूट्यूबर आपले रिबॉन ओमी यांचा अकाउंट आहे यूट्यूबवर. तर नक्कीच लाईक्स शेअर करा. तर दादा नितीन सर्वप्रथम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही आजही याच ठिकाणी कॅमेरा व्यवस्थापन केलेले आहे. याच ठिकाणी आकाशी गावाची मानाची पालखी 2025 वर्ष. तर सलग आम्ही 3 ते 4 वर्ष येतो या पालखीला. 4 वर्ष. खूपच आनंदमय असा वातावरण असतो आणि सर्वच गावची पुन्हा एका गावाची नसतात तर याच ठिकाणी बरेच गावावरून हे आपले मित्रमंडळी येत असतात आणि मोठ्या जल्लोषाने आईचा गजर करत जात असतात कारल्याला. अच्छा. तर मग तुम्ही काय पहिल्या दिवसामध्ये चालत आले? नाही पहिल्या दिवसापासून मी काल आलेलो आहे याच ठिकाणी. तर पहिल्या खरंच दिवशी तुम्हाला काही कामामुळे तुम्ही आले नाही? कामामुळे आलेलो नाही मी परंतु आत्ता मला येऊन खूप
चांगलं वाटते, कारण तर आपले सर्वच मित्रपरिवार याच ठिकाणी आहेत. तर मग आतापर्यंत काय अनुभव आहे तुम्हाला? आतापर्यंत म्हणजेच की आपण याच ठिकाणी येतोय, हा वातावरणच एक खूप वेगळं आहे. कारण याच ठिकाणी आपले मित्र असतात आणि त्यांच्यासोबत समवेत आईचा गजर करत याच ठिकाणी आपल्याला जायचं असतं आणि सर्व घरातील सर्व दुःख आपण विसरतो आणि याच ठिकाणी येत असतो. हो नक्कीच, तसा अनुभव आम्हालाही आलेला आहे. हां, कारण तर चहा याच जो ठिकाणी आपण ही एवढे सलग सुखाचे हे जातात. 3-3.5 दिवसाचा प्रवास हा अगदी आनंदमय वातावरणाचा असतो आणि खरंच खूप मस्त मजा वाटते याच ठिकाणी. तर बघा आपले वडोली गावचे तेजस हे सुद्धा आपल्या पालखीला असतात आवर्जून दरवर्षी. चालू आहे. अरविंदजी शेळके आहेत आपल्यासोबत आणि नक्कीच या एकविरा देवीचा आगाशी गावाची मानाची पालखी 2025. तर याच ठिकाणी हा जो चाललेला प्रवास आहे हा खरंच अत्यंत सुंदर असा प्रवास आहे, आपल्या सर्व मित्रांसोबत चाललेला प्रवास. आणि अरविंदजी आपण थोडक्यात काय सांगाल या प्रवासाबाबत, एकविरा आईच्या जल्लोषाबाबत? एक प्रकारे बघितलं गेलं एकविराची पालखी म्हणजे स्वर्गसुखाचा प्रवास ज्याला म्हणतात ना, तो असतो. आणि या पालखीची आतुरतेने आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि खरोखर जाऊन जिथे जे सुख मिळतं ना, हे कुठंच मिळत नाही असं माझं मत आहे. ठीक आहे, त्यांच्यासमवेत रमाकांतजी देखील आहेत, रमाकांत शिंगोळे. आपण काय सांगाल या प्रवासाबाबत? आज या पालखीनिमित्त मी सांगू इच्छितो की सर्वांनी आनंदात या पालखी सोहळा करावा व कोणाला त्रास नाही होणार याची क्षमता बाळगावी नक्कीच, हीच नक्कीच. माझ्याकडून नक्कीच आईच्याने प्रार्थना. सर्वांना पालखीसोबत जाण्याचा जो योग आला आहे, 4 दिवस सतत आपण पायी चालतो, परंतु कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढंच सांगेन. नक्कीच रमाकांत, धन्यवाद तुमचं देखील याच ठिकाणी आणि सर्वांना जय एकविरा. जय एकविरा. याच ठिकाणी आमचे आदरणीय व्यक्तिमत्व माननीय श्री बाबूशेठ घारे हेच देखील आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पालखीला ज्यांनी एक अन्नदानाची सोय केलेली आहे, राहण्याची सोय केलेली आहे, मला घेऊन जा. ते याच ठिकाणी दादांना मी विनंती करतो की आपण याच ठिकाणी या पालखीबाबत काहीतरी आपल्याला 2 शब्द सांगायचे आहेत. काय कसा वाटला हा प्रवास आणि खरंच तुमच्या मनातील भावना या ठिकाणी आपण व्यक्त करायचे आहेत दादा? सालाबादप्रमाणे यावर्षी तुमच्या पालखीचं माझ्या घरी आगमन झालं, त्याबद्दल मी सर्व तुमच्या आगाशी ग्रामस्थांचा आणि तुमच्या परिसराचं आभार मानतो. आणि अशीच तुमची सेवा करण्याची संधी माझ्या परीने जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण द्यावी अशी मी एकविरा आईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपली पालखी भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या स्वरूपात एकविरेपर्यंत जाण्यासाठी मोठ्या तयारी येणाऱ्या दिवसामध्ये हो अशी मी एकविरेच्या आईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण सुखरूप एकविरेपर्यंत जावं अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. नक्कीच दादा, आपल्या सर्वांचं स्नेह, आपल्या सर्व मार्केवाडी ग्रामपंचायतीचं सर्व स्नेह आम्हाला असेच दरवर्षी लाभो हीच आई चरणी प्रार्थना. धन्यवाद दादा, सर्वांना जय एकविरा. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत वडोली गावचे फेमस फोटोग्राफर प्रवीण चिक्काराले. ते त्यांचे ऑर्डर सोडून पालखीला आले. तर कसा आहे तुमचा आजपर्यंतचा अनुभव कसा राहिला पालखीचा? अतिशय छान. हा चक्क स्वर्गसुखाचा प्रवास असा वाटतोय. सर्व मित्र मंडळी, तसेच आमच्या गावातली मित्रमंडळी, तेजस शिंगोले, समीर आंबेलाचा आहे पण तो आमच्यातच आहे, अक्षय भांडे, प्रसाद शेलके, पवन खुने, मनोज देशमुख, आकाश उपमाली, तर समीर माली पण घेतला ना. तर ते सर्व खूप चांगली साथ देत आहेत मला. किती वर्ष झाले तुम्ही पालखीला येता? तसं तर मला आता 5 वर्ष झालं, परंतु मधले 2 वर्ष जरा मला थोडा प्रॉब्लेम होता, परीक्षा वगैरे होत्या, त्यामुळे मला यायला जमलं नाही. पण परत त्याच जोशात त्याच आनंदात परत मी आता 2 वर्ष गॅप घेऊन परत त्याच जोशामध्ये सुरुवात केली आहे. तर आपल्या या पालखीला मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी पालखी म्हटलं जातं, याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. आता अजून एक दुसरे कॉम्पिटिटर आहेत, पण तरीसुद्धा आपल्या गावची आगाशी गावची पालखी ही अतिशय मोठी पालखी आहे. त्यांचं नियोजन, व्यवस्थापन, मॅनेजमेंट सर्व अतिशय उत्तम आहे.